सारा दिवस आज गाईचा बार बार दिन ये आए या ठिकाणी बघा या गाण्यासाठी आनंद ढेबे यांच्याकडून बहुमोल असं 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. कोणी कोणाच्या कार्तिक ढेबे यांच्याकडून सुद्धा या गाण्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. तू काय झालं रे वाढदिवस मी गेला तर तुकारामाची गाणी म्हण 1 रुपया द्यायचा नाही का? बड्डे बॉय झालं का? बार बार दिने बार दिने गाए बार दिने आए बार दिने गाए बार बार दिने गाए बार दिने आए बार त्याप्रमाणे बघा राधिका ढेबे यांच्याकडून 51 रुपयांचं पारितोषिक आलंय. सिद्धेशला उदंड आयुष्य निरोगी शरीर आणि त्याच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो ही प्रार्थना सत्यनारायणाकडे करतो. खूप खूप शुभेच्छा त्याला पुन्हा एकदा. बुवानी सांगितलं काय एक एक मुद्दा क्लिअर करतो आणि पुढे जाऊया. बुवानी सांगितलं मागच्या वर्षीचा तुझ्या कार्यक्रमाचा अनुभव असेल आनंद हिरवेंना, त्यामुळे त्यांनी अनाउन्सिंग केलं. थोड्या तुझ्यासारखे इसकाटलेले बुवा येतात ना नवीन नवीन, त्यांच्यासाठी होता का? अरे बाबा ए बेड्या आला. त्यांनी जर मागच्या वर्षी माझी बारी केल्या, त्यांना जर तसं काय वाटलं असतं नालायक माणूस हा परत बोलवलं असतं का रे सोने हे कोळ्या. त्यांना माहिती होतं तू वाट लावणार आज, ते सांगितलं त्याने आधी. दुसरा विषय काय सांगितला बुवानी? गणेश जाधव म्हणता माझ्या 21च्या बारीला होते. अरे खुळ्या ते 5 वर्ष माझ्या बारी नाही तर तुझा कांदा पहा. लक्षात घे मी खरं तर ठरवून आलो होतो की जास्त नको बोलूया, आणि आनंद दादांचं पण तसंच म्हणणं होतं. पण काय आलं हे लागला रे माझ्या. ही जी माणसं घालवलीस ना काळी छोटी असतात इकडे असतात ना रे, होला पडली ते तू काय चालवतस? तो गुलाम पोचलेलो, याने आधी 2 लग्न केले तुम्हाला माहिती नाही.
वाशिवलीतलं तिसरं आहे. पहिली 2 लग्न केली, हुशार ना गुलाम. आणि खुळ्या विनोद पहिला समजून घे, अंगणवाडीतली म्हणजे तुझी नाही बाई, दुसऱ्या मुलांना शिकवणारी बाई अंगणवाडीतली. यांना कर्तव्य आहे की बाई. पहिलं लग्न केलं आणि अंगणवाडीतल्या बाईशी, पण त्या बाईला एक खोड, ती दिवसभर जे काय करी तिला रात्री चावळायची सवय. लग्न बिग्न झाला, 7-8 हजार रुपये, 7-8 लाख रुपयाने खर्च केला, पूजा वगैरे पार पडली आणि हनीमूनला आमच्या महाबळेश्वरला गेले आणि रीतिरिवाजानुसार यांना रूम मध्ये टाकले. टाकल्यानंतर आमच्या बुवांनी बाईंच्या अंगावरच हात टाकलेला नाही. मी चावून काही सांगणार नाही. बाईंच्या अंगावर हात टाकणार तेवढ्यात ती बाई चावली. कोणी कोणाच्या दप्तरात हात घालू नये. तेव्हा म्हणता रे बाबा वह्या पुस्तकासाठी दप्तरात मी पेनाचं करू काय. तेवढ्यावर थांबलो नाही गुलाम. फोन केला गणेश बुवा असं जरा जाऊ दे म्हणून ते आपला दुसरा करून टाक. दुसरा केला याने टेलिफोन एक्सचेंज वाली बाई. आता तिला पण ती सवय झालं. सगळं लग्न वगैरे पार पडलं, त्यांना रूम मध्ये दोघांना बंद केले आणि तिला चावण्याची सवय. शो गुलाम हात टाकणार तेवढ्यात ती बाई चावळी. अभि सरवल्याने व्यस्त थोडी देर बाद पुन्हा कोशिश कर. शो म्हणतात त्यातल्या त्यात ह्या बरा. अरे मग तुला आलेली रेंज गेली किरण. तुझा घेते हळूहळू. आता तू काय टाइम येऊन घेऊन ठेवू नकोस. टाइमचा ना तर मी सोडलं विषय ना, आता सोडून दिले. आपल्या म्हणलं जाऊन दे, आपण पोरगा आपलाच आहे, त्याचंही सादरीकरण ऐकलं पाहिजे. पण त्या लोकांनी एक बरा केला हो. त्याचं कीर्तन ऐकण्यापेक्षा आपली झोप बरी. रामकृष्ण हरी तुझ्या भजनापेक्षा आपली झोप बरी. 2 शूटर गेले ते म्हणले ना रामकृष्ण हरी, ह्याच्या आळवणीपेक्षा आपली क्वार्टर मारली गेलो. त्या ठिकाणी बघा, पहिल्यांदा म्हणजे आमचे कैलासवासी काशीराम हिरवे माऊली यांच्यासाठी जास्त बुवा घेत काय बसणार नाही, कारण 2-2, 3-3 गजर घेणार मी बुवा. एक शॉर्टकट मध्ये थोडं एखादा अंतरा असं म्हणून देणार आहे. कॅमेरा पण कर ना. अचानकपणे अपघात कसा रे झाला, अचानकपणे अपघात कसा रे झाला. चालू. कठोर का तू झाला देव, कठोर का तू झाला, कठोर का तू झाला देव, कठोर का तू झाला. अचानकपणे अपघात कसा रे झाला, अचानकपणे अपघात कसा रे झाला. कठोर का तू झाला देव, कठोर का तू झाला, कठोर का तू झाला देव, कठोर का तू झाला. अचानकपणे अपघात कसा रे झाला, अचानकपणे अपघात कसा रे झाला. कठोर का तू झाला देव, कठोर का तू झाला, कठोर का तू झाला, कठोर का तू झाला, कठोर का तू झाला देव, कठोर का तू झाला. छंद होता शेती करण्याचा, विचार नाही केला वयाचा. छंद होता शेती करण्याचा, छंद होता शेती करण्याचा, विचार नाही केला वयाचा. छंद होता गोरे राखण्याचा, 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 या कुटुंबाला अखेरचा तुम्ही निरोप देऊन गेला. या कुटुंबाला अखेरचा तुम्ही निरोप देऊन गेला. कठोर का तू झाला देव, कठोर का तू झाला, कठोर का तू झाला देव, कठोर का तू झाला, कठोर का तू झाला देव, कठोर का तू झाला. अचानकपणे अपघात कसा रे झाला, अचानकपणे अपघात कसा रे झाला. कठोर का तू झाला देव, कठोर का तू
कठोर का तू झाला. ठिकाणी श्रद्धांजली वाहतो त्यांना. तसेच बघा आमच्या आनंदाने खरोखर तिसऱ्यांदा संधी दिली. कोणी काय सांगितलं मगाशी मी वगैरे काय नाही, काहीतरी हारे माझ्याकडे बोलवतात म्हणजे उगच नाही. आणि आपण काय फोन बिन नाही करत त्यांना, आम्हाला ठेवा. त्यांचे ते बोलवतात म्हणजे काहीतरी हा माझ्याकडे, असं माझं वैयक्तिक. तुझा काय मत आहे बाबा? तुझी चाळी सगळे सांगणार आता तू एवढी घालवलीस, आता ह्या ती घालवायची जबाबदारी माझी. फिक्स. आनंददादांसाठी 2 ओळी लिहिले. निसर्गरम्य परखंदे गाव. शूटिंग काढताच ती चांगली काढा. मला उद्या पाठवा मला, म्हणजे मी टाकते तिकडे. याची नायनाट केले म्हणून कॅप्शन टाकते. निसर्गरम्य परखंदे गाव, एक गुणवंत जन्मला इथे, एक गुणवंत जन्मला. काशीराम हिरवे याचा पुत्र आनंद हा शोभला. काशीराम हिरवे याचा पुत्र आनंद हा शोभला. काशीराम हिरवे याचा पुत्र आनंद हा शोभला. निसर्गरम्य परखंदे गाव, निसर्गरम्य परखंदे गाव, एक गुणवंत जन्मला, एक गुणवंत जन्मला. काशीराम हिरवे यांचा पुत्र आनंद हा शोभला. काशीराम हिरवे यांचा पुत्र आनंद हा शोभला. काशीराम हिरवे यांचा पुत्र आनंद हा शोभला. काशीराम हिरवेने हे वृत्त लावून ठेवले आणि आज त्यांचे 6 पुत्र. बघा या ठिकाणी कुमारी ईश्वरी बाजीराव हिरवे यांच्याकडून बहुमोल असं 200 रुपयांचं पारितोषिक आले. मंडळाचे त्यांनी स्वीकार करतो, आभार मानतो. काशीराम हिरवेंचे आज पुण्यही कारण बघा. बघा बारकीने सांगितलंय तर पहिला सांगतोय. संतोष ढेबे जावळे, ढेबे कंट्रक्शनचे मालक संतोष दादा आमचे ढेबे, ज्यांचे खरोखर आज तुम्ही काम बघाल तर एकदम उत्कृष्ट अशा प्रकारची वास्तू बनवतात. कारण मंडळी मातीने जेव्हा एकी केली ना, मातीने तेव्हा ती वीट तयार होत असते. मातीने जेव्हा एकी केली तेव्हा वीट तयार होत असते. विटेने एकी केली तर भिंत तयार होत असते आणि भिंतीने एकी केली तर घर तयार होत असते. आणि ते सुंदर अशा प्रकारे घर बनवण्याचे काम आमचे संतोष दादा करतो. आणि तसं या हिरवे परिवाराने एकी ठेवली एकी, त्यामुळे हा भवनदिव्य कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो नाही का. कारण शुद्ध बीजा पोटी फळे रसाळ गोमटी. काशीराम हिरवेंच्या पुण्याईने हा कार्यक्रम चाललाय. आज 2 भाऊ असतील ना, 2 भाऊ, एकाचं तोंड ह्या टोकावर असतं तर दुसऱ्याचं त्या टोकावरती असतं. पण आज 6 भाऊ एकत्र राहण्यास 6 भाऊ म्हणजे जावा 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 एकत्र राहणं तोंडाच्या गप्पा नाही. आणि खरोखर आज वडील गेल्याच्या नंतर या घराचे वडील कोण झाले असतील तर आमचे आनंददादा. आणि हा पूर्ण परिवार एकत्र ठेवणं तोंडाच्या गप्पा नाही आणि कुठे पाहायला मिळत नाही. खरोखर आज एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन द्या व्हिडिओ पर्यावरणासाठी. बघा आमच्या काशीराम हिरवेंच्या सुपुत्र जानूदादा काशीराम हिरवे यांच्याकडून बहुमोल असं 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. संतोष ढेबे जावळे यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस आलंय. मंडळाकडून स्वीकार करतोय, आभार मानतोय. खरोखर आज आम्ही आदर्श हिरवे यांच्याकडून बहुमोल असं 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. सर्वांना उदंड आयुष्य निरोगी शरीर देव अशी त्या सत्यनारायणाची यांनी प्रार्थना करतो. क्या रे
जलता है जलाने दो, बुझाना मेरा काम नहीं, और जला जला कर राख न कर दो तो गणेश हुआ मेरा नाम नहीं। मुंबईवरून आलेले खेळकर रामदास दादा जानकर यांच्याकडून बहुमल असं 100 रुपयांचं पारितोषिक आलंय, मंडळाच्या थोडं स्वीकारतोय, आभार मानतोय। बघा आमच्या आनंदातांच्या या प्रयत्नातून हा कार्यक्रम होतो आणि त्यांच्या 5 भावांनी आणि 4 बहिणींनी त्यांना सहकार्य केलं म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो नाही का। झाडानी गावचे गावकर अरुण दादा मोरे यांच्याकडून बहुमल असं 100 रुपयांचं पारितोषिक आलंय, मंडळाचा तो स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद धन्यवाद। किरण हिरवे आणि तेजस हिरवे यांच्याकडून श्रद्धांजली गीतासाठी दोघांकडून 101 रुपयांचं म्हणजे 202 रुपयांचं पारितोषिक आलंय, मंडळाचा तो स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। बघा या पुढे घ्या। निसर्गरम्य पसंत गाव, निसर्गरम्य पसंत गाव, एक गुणवंत जन्मला, एक गुणवंत जन्मला, काशीराम हिरवे यांचा पुत्र आनंद शोभला, काशीराम हिरवे यांचा पुत्र आनंद शोभला, स्वभाव त्यांचा साधा भोळा, समाज सारा होई गोळा, समाज सारा होई गोळा, समाज सारा होई गोळा। माऊलीचे सुचले ते लिहिलंय, आज स्वभाव जर साधा भोळा नसताना तरी माणसं आज आपलं घर आणि झोपा काढायचे सोडून या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नसते। बघा आमचे मित्र खूप जुनी माहिती आहे बोळी गणेश दादा जाधव पिंपरी गावचे सुपुत्र 100 रुपयांचं पारितोषिक आलंय, मंडळातून स्वीकार करतोय, आभार मानतोय। खरोखर आमच्या आनंद दादांचा स्वभाव तुम्ही आज तोंडाकडे बघितलेत ना, आता ह्याच्याकडे बघितलं तर कसं वाटतं, ऍटिट्यूड वाटतं ना। आता आमच्या दादांच्या चेहऱ्याकडे बघा, सदा हसत मुख आणि बुवा थांबवा, एक वैशिष्ट्य आमच्या दादांचं। आज माझं वय बघितलं ना बुवा 25 वर्ष, फक्त 25, पण ते आमचे दादा म्हणजे आता एवढं बोलणं होतं, 3 वर्ष ते कार्यक्रम केला, एक शब्द कधी आरी तुरायचा नाही, म्हणजे मोठ्यापासून लहानापासून मोठ्यापर्यंत आदर कसा करावा आमच्या दादांकडून शिकलं पाहिजे। एकदा जोरदार जाय होऊन आज त्यांच्या मुला मुलीच्या वयाचा आहे मी, पण कधी एक शब्द की बाबा गणेश शिवाय वार्ता नाही। तू काय सांगते रे, काय हो पेटू का रे, बघ ऐका। स्वभाव त्यांचा साधा भोळा, समाज सारा होई गोळा, सत्यनारायण देव पूजला, सामना ठेवला भजनाचा, सत्यनारायण देव पूजला, सामना ठेवला भजनाचा, अशीच सेवा नित्य घडावी, अशीच सेवा नित्य घडावी, प्रार्थना करतो पांडुरंगाला, प्रार्थना करतो पांडुरंगाला, काशीराम हिरवे यांचा पुत्र आनंद शोभला, काशीराम हिरवे यांचा पुत्र आनंद शोभला, काशीराम हिरवे यांचा पुत्र आनंद शोभला। निसर्गरम्य पसंत गाव, निसर्गरम्य पसंत गाव, एक गुणवंत जन्मला, एक गुणवंत जन्मला, काशीराम हिरवे यांचा पुत्र आनंद शोभला, 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 आनंद शोभला। या ठिकाणी बघा गौरी हिरवे क्लिअर करते, गौरी हिरवे आणि प्रियंका हिरवे यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक ना,
या गाण्यासाठी खास 200 रुपयांचं पारितोषिक आलंय मंडळातून स्वीकार करतोय आभार मानतोय धन्यवाद 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 बघा सुरेखा ढेबे आणि राधिका ढेबे या दोन माता माऊल्यांकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलंय मंडळातून स्वीकार करतोय आभार मानतोय धन्यवाद 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 आता फक्त माझ्या बघितलं होतं मालू बागू ढेबे यांच्या स्मरणार्थ सुरेश ढेबे आमचे काका कैलासवासी मालू बागू ढेबे माझ्या सख्या मावशीचे मिस्टर माझे काका मालू बागू ढेबे यांच्या स्मरणार्थ आमचे बंधू सुरेश ढेबे यांच्याकडून बहुमूल्य असं 200 रुपयांचं पारितोषिक आलंय मंडळातून स्वीकार करतोय आभार मानतोय धन्यवाद 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 काकांच्या मृत आत्म्यास चिरशांती लाभो अशी त्या पांडुरंगाच्या प्रार्थना बघा स्वाती टूर्स अँड ट्रॅव्हलचे मालक हे मालक दुपारी होते खेडला मालकाने मला 7 वाजता फोन केला मी आहे पेनला मालक तुम्ही काय हेलिकॉप्टर आणलं बाबा जीव सांभाळा बाऱ्या होत राहतील खरोखर जोरदार टाळ्या होते मला शक्यच नव्हता मी जेव्हा लोणावळ्यात होतो तेव्हा माणूस पेन वरून जोगेश्वरीला भाड्या सोडलं ना जोगेश्वरीवरून आज परखंदे देणं तोंडाच्या गप्पा नाही 100 रुपयांचं पारितोषिक आले पैसा दिला नसतं तरी चाललं असतं तुम्ही आलात ना हे आमचं पुण्य आहे त्यांना उदंड आयुष्य आणि त्यांच्या उद्योग धंद्यामध्ये अशीच बरकत देव सत्यनारायण आहे पांडुरंगाची मी प्रार्थना करतोय हा आता हे काय घेऊया पैशाचा उगीच केला पण आता डिलेच घेऊन जात आता काय बघा आज खरोखर एकदा जोरदार टाळ्या आमच्या माता माऊल्यांसाठी होते कारण वाजवा रे टाळ्या जीएसटी नाही वाजवा कारण मगाशी बुवा बऱ्याच महिलावर इथे बसला होता पण काही कारणास्तव तुमच्या चारखंडाला वैतागून त्या बिचारे घरी गेल्या त्याला माझा पर्याय नाही पण एक मजा म्हणून सांगतो या महिला वर्ग आहेत ना बुवा पहिला कधी फोन केला ना 1-1.5 वर्षाच्या आधी पहिला कधी मैत्रिणीला जर फोन केला तर विचारायचं काय गो काय जेवायला केलंय जायचं तुझे हे कुठे गेले मुलं वगैरे सगळे बरी आहेत ना हे विषय असायचे पण आता फोन केला काय गो तुझा हप्ता येला 1500चा परिस्थिती बदलली कारण बॉय कलियुग आहे मोर नाचताना रडतोय कलियुग काय सांगतोय मोर नाचताना रडतोय हंस मरताना गातोय जिवंत माणूस पाण्यामध्ये बुडतोय आणि मेलेला माणूस पाण्यावरती तरंगतोय शोकांती काय या जगामध्ये फुकट काय नाही आपण जो घेतोय ना तो श्वास सुद्धा फुकट नाही बुवा घेतलेला पहिला घेतलेला ज्यावेळी आपण सोडतोय ना त्यावेळी दुसरा घेता येतोय काय सोपं नाही इस कलियुग में कलियुगामध्ये पाप करावं लागत नाही ते घडत राहतं पुण्य मात्र करावं लागतं इस कलियुग में झूठ इसलिए बिक जाता है क्योंकि सच खरीदने की औकात सबकी नहीं होती जमता ना रे इंग्लिश पाडू तुझा तर राहिला रे आला मावळ मुळशी छान घे तू हो मी फॅन झाले बाबा तुझा आला गुलाम पहिल्यापासून हुशार शाळेत ह्याला शिकवायला वरकुले बाई आडनाव आहे तर सांगते बाबा तो परत तू काहीतरी टमला करशील वरकुले आडनावाच्या बाई ह्याला शिकवायला आणि शाळेत आल्या आणि सगळे मुलं बसलेली आणि दुसऱ्या दिवशी इन्स्पेक्शन होता शाळेमध्ये स्क्वॉड येणार होता तर बाई म्हणल्या आपल्याला उद्या त्या सरांना एक कविता सादर करून दाखवायची आहे तर कोण कोण इच्छुक आहे त्यांनी हात वरती करा आता ह्यो तेव्हा 3री-4थीला असेल थोडा तो बोलायचो म्हणजे थोडी जीभ जड त्याची आता बघितलंच ना कसा तो बॉडी वालो पण असून दे तुझी बाडी माझी दाढी आज मोडते तुझी नाडी जरा जीभ जड असल्या कारणानं पण गायक ना पहिल्यापासून बाईनी कविता यायला शिकवली आदल्या दिवशी कुठली छान किती दिसते फुल पाखरू छान किती दिसते फुल पाखरू छान किती दिसते फुल पाखरू ही कविता यायला शिकवली दुसऱ्या दिवशी सर आले किरण स्टँड अप दे
स्टँड अप केला. आता काय ठेवत रे त्या मोबाईलला एक वाट लावली हो माणसांची. मोबाईलचा पण सांगते तुझ्या थांब जरा. तुझ्या आता कोण रे मेसेज करतो तुला झोपले सगळे आता. बाईने उभं केला किरण स्टँड अप. काल तुला शिकवलेली कविता मान बघूया. किरणनी चालू केला. त्यानं किती दिसते तुझ्या पातळू त्यानं किती दिसते तुझ्या पातळू. मॅडम बोलते छान 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 पुढे बोल. तो गायक ना त्यांनी जरा आलापी लावल्या. त्यानं किती दिसते तुझ्या पातळू. बाई म्हणतात चल चल पुढे चल. ह्याने पुढचं घेतलं. ह्याला त्या इन्स्पेक्शनला आलेल्या सरांचं नाव पंथ नावाचे गुरुजी आले होते इन्स्पेक्शन साठी त्या स्क्वॉड मधले. ह्याने चालू केला. पंथाची मूर्त ये पंथाची मूर्त ये पंथाची मूर्त ये. एवढ्या म्हणल्या बरोबर सगळा वर्ग त्या मास्तरच्या पायाकडे बघतोय. तो की म्हणता काय मूर्ती म्हणजे काय म्हणता ह्यो प्रॉब्लेम ह्याचा नाही हो तो ना चिमुकले त्याला म्हणताय ना. तो म्हणे काय पंथाची मूर्त ये छान किती दिसते फुल्या पाकळू. छान किती दिसते फुल्या पाकळू. छान किती दिसते फुल्या पाकळू. शॉर्ट अँड शूट उडत द्या. सुनीता दिलीप ढेबे यांच्याकडून त्या श्रद्धांजली आपण जे गाणं घेतलं श्रद्धांजली त्याच्यासाठी 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. मंडळाची स्वीकार करतोय आभार मानतोय. तो पोरग भारी खेळता रे ए बाबू. हा एक नंबर. तुझ्यासाठी गाणं म्हणताय आमच्या पप्पानी गणपती आणला. आमच्या पप्पानी गणपती आणला. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. नको बघतोय चांगला नको बघतोय चांगला. आमच्या पप्पानी गणपती आणला. आमच्या पप्पाने गणपती आणला. शूटिंग शॉट. बाकी काय तुझा विषय नाही ना. काय झाला काय तू का तो आज म्हणजे खुळावलं तो त्या काय झालं काय रे बाबा. पैशाचं उगीच केलंस पण आता घेतले. आता एवढं तुम्ही प्रेमाने देतास तर काय करणार. किरण हिरवे यांच्याकडून या गाण्यासाठी 51 रुपयांचा पारितोषिक आलंय. मंडळातून स्वीकार करतोय आभार. ही फक्त म्हणण्याची पद्धत आहे. तुम्ही किती दिलास तरी मी घेऊन जाणार आहे लक्षात घ्या. माझ्या नादी लागून उद्या कोणाच्या तरी घरी जाल जेवायच्या टायमिंगला म्हणजे दुपारच्या आणि त्यांना सांगाल जेवणाचं उगीच केलास आणि बसल्यावर बघ उडवले होतो. माझ्या नादी लागून नका. मी बेकार माणूस आहे. चष्मा लागला मला त्या दिवशी घरी आलो आणि माझी शेजारीन सांगता बुवा तुम्ही चष्मा चांगली दिसत नाही. अगं म्हणलं येडे चष्मा लावलं नाही तर तू दिसत नाही करू काय. तसं झालंय. याची गर्लफ्रेंड होती ती याला फोन करायची का किरण मला फिरायला घेऊन चल वेड्या बाबू. तुझा कांडा पा लक्षात घे. आणि एवढी सगळी घालवल्याशिवाय काय मदत करीत नाही ग. ह्याला फोन करायची किरण सोना मला फिरायला घेऊन चल. आता ह्यो गुलाम काम धंद्यात बिजी हो. एक दिवस याने वेळ काढला. तुला आज चल तुला घेऊन जातो. ती पोरगी पोचलेली 16 कांड्या चुकणारी पोरगी. त्या पोरीन काय केला ह्याला आड घातली. मला अशा ठिकाणी घेऊन चल फिरायला जिकडे फिरायला म्हणून कोण गेलं नसेल. तो पण त्याची 256 मेमरी होती. तर बघा तो काय काय सांगित गाजीरात. ह्याने गाडी काढली याच्याकडे शाही ना गाडी काढली डायरेक्ट मसनावड्यात म्हणून उभी गेली त्या पुरीला. ती म्हणते अरे किरण तू विडायच करे तू असा कसा रे खोळवल्यासारखा. तू इकडे
इकडे मसनावड्यात कुठे घेऊन आलास? शो थांबलो नाही तो सांगता अगो म्हणता हे बघण्यासाठी लोकांना मरावं लागतं, मी तुला जिथे पण आणलंय. तेव्हा ती बिचारी गायब झाली, अजून दिसली नाही. बाकी बरा ना? काय काय करतो रे? बाकी बरा ना? त्या दिवशी शाळेत जायला उशीर झाला याला. गुरुजीने विचारलं, त्याचा एक मित्र आणि हा उशीर झाला. गुरुजीने विचारलं किरणच्या मित्राला विचारलं, बाळा तुला उशीर का झाला? तो आपला सांगता, गुरुजीनो माझ्या मम्मीने मला 2 रुपये खाऊ खायला दिले होते, ते हरवले आणि मी ते शोधत होतो. बोलले ठीक आहे ठीक आहे. याला विचार किरण तू उशीर कसं काय तुला झाला रे बाळा? तो सांगतो त्याचे 2 रुपये पडले होते, त्याच्यावर मी पाय देऊन उभं होतो. आता तो गेल्याशिवाय माझी सुटका नाही. अजून पोचलेला माणूस आहे. त्या दिवशी एक माहिती हो काय इंग्लिशचा म्हणजे बाजारच असं का. एक मुंबईची मैत्रीण गावाकडे गेली आणि तिच्या मैत्रिणीला तिची ओळख करून द्यायला लागली. नवीन लग्न झालेला. ती मैत्रिणीकडे गेली आणि बोलली, आम्ही ओळख करून देतो, आमचं नवीनच झालंय. तिचा नवरा आणि तिचा बुवा आहे असे हे 3 जण गेले. ती गावाकडच्या मैत्रिणीला ओळख करून देते, हे माझे हजबंड म्हणजे माझे मिस्टर, मी त्यांची वाईफ आणि हा आमचा बुवा आहे. काय सांगितलं? हे माझे मिस्टर, मी त्यांची वाईफ आणि हा आमचा बुवा आहे. ती ही गावाकडची मैत्रीण चाळवली. ते म्हणली ही अशी ऐकणार नाही, हिला हिच्या भाषेतच सांगावं लागणार. तिने पण आवाज, अहो बाहेर या, इंग्लिश पडते म्हणजे काय आहे, आपण बी किस्से कम नाही, बाहेर या म्हणजे ओळख करून द्यायचे. चालू झाली, हे माझे मीटर, मी त्यांची वायर आणि हा आमचा बिल. अशी परिस्थिती आहे, काय रे सांगू तुला. चला गजर घेतो गजराच्या माध्यमातून. बघ किती शॉर्टकट मारते. त्याच्या आधी एक गाणं. बाबा ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे, लक्षात घे. वसुदेवाची ऐकावानी, वसुदेवाची ऐकावानी जगात नाही राम रे. हो जगात नाही राम रे. धाम करी काम वेड्या, धाम करी काम रे, धाम करी काम वेड्या, धाम करी काम रे, धाम करी काम वेड्या, धाम करी काम रे. ऐकावानी वसुदेवाची ऐकावानी जगात नाही राम रे, जगात नाही राम रे. धाम करी काम वेड्या, धाम करी काम रे. कलियुगामध्ये पैशाशिवाय काय बाबा चाललेलं नाही, बरोबर ना. आज पैसा आहे, जोपर्यंत खिशात मनी आहे ना, मनी तोपर्यंत पॉवर आहे. मनी संपला की संपला विषय. ऐकलं? खरोखर आज या हिरवे कुटुंबाबद्दल बोलावं तेवढं कमी आहे. आज 6 भाऊ तर आहेतच, परंतु त्यांच्या 4 बहिणी. खरोखर आज योगायोग म्हणून गाणं बघा. भरजरी ग पितांबर दिला फाडून, भरजरी ग पितांबर. आपला शूट अँड शॉट मध्ये असतात, ध्रुवपदात मजा द्यायची. जास्त सगळीत बसला की काम संपला. भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. भरजरी ग पितांबर दिला फाडून, भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. भरजरी ग पितांबर दिला फाडून, भरजरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. द्रौपदीशी बंधू शोभे नारायण. काय रे ती पहिलीवाली नाही ना ती?
हो ती मैत्रीण त्याची पहिली लईच आवड. तो तिला 12 वाजता मेसेज करायचा. आता वाजलेत किती रे? 12:30 ना. टाइम ओव्हर आहे म्हणजे मी 12:30 वाजता तिला मेसेज करायचा आहे. जान तू काय करतेस? कर्मा करते तू काय करतेस? तू जर आनंदात असशील तर आनंद पाठव, तू रडत असशील तर अश्रू पाठव, तू जे करतेस ते पाठव. ती बिचारी वैतागलेली तिच्या घरी कार्यक्रम आणि ती ह्या टायमिंगला भांडी घासत होती. त्याला म्हणली माझ्याकडे दुसरं काय नाही, मी भांडी घासते, खरकाट पाठवू का बाबा? तेव्हापासून यांनी चॅटिंग बंद केली तशी साधारण. आता काय ढवळतं बघा. गजरात सुरुवात करतोय तर तुरे त्या दिवशी एक गाणं घेतलं होतं, बरंचसं फेमस झालं, बरेच जणांचे स्टेटस होते. रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला. हो रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला. हो रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला. हो रामनवमीचा सण आला हो आला, पालख्या निघाल्या आज पायी शिर्डीला. पडलं बोलावणं जणू साई नाही, मनाला तो पालखी घेऊन. पडलं बोलावणं जणू साई नाही, मनाला तो पालखी घेऊन. गेलं त्याने आज्ञा मला, मी निघालो तुम्ही दादा, मी निघालो तुम्ही दादा, माझ्या साईला भेटाया तुम्ही दादा, माझ्या साईला भेटाया तुम्ही दादा. घ्या गजर घ्या. ह्याची मी दया करतो गुलामाची, पण त्याला कदर नाही, माझी कदर नाही त्याला. एक दिवस पस्तावशील. तू मगाशी काय सांगितलंस रे खोळ्या? ग म्हणजे गगन भरारी घेणारा, वर गेलास तर खाली येऊ नको. तू काय कर्म करशील? पण मी बेकार माणूस आहे, मी पहिल्यांदा सांगितलंय. मी जर वर गेलो 13 दिवसात तुला उचलणार. बाबा आपल्याला बारीशिवाय जमत नाही. वर कोण एकटा काय करा कर्म करणार? वर तुला 13 दिवसाच्या आत उचलणार. पण ह्यो सगळ्यांचं वाईटच करत असतो. ह्यो एकटा गप बसणार नाही. तू सांगणार गणेश आपण दोघे आलो, आता आपल्याला वाचवी हवे, म्हणजे लावलीच वाट. बरं तेवढं पण थांबणार नाही. सांगणार आपल्याला चाट लागते, गेन लागतंय, इको लागतंय, सिस्टम वाल्यानं पण घ्या. त्यांची लावली. आता म्हणणार ह्यो सगळा झालं, सिस्टम आली, वाजपे आले, आता कोरस लागणार. पलट्या कोण म्हणणार? म्हणजे कोरस उचलणार ह्यो. अरे बाबा तेवढ्यावर तरी गप बस. तो थांबणार नाही. तो म्हणणार भजन आम्ही करायची नाही, ऐकायचं कुणी? तुम्हाला सगळे भारीच रे बाबा. आय लव्ह यू. बायको नंतर पहिल्यांदा तुला आय लव्ह म्हणलं. तू जाम आवडतो मला. तो कधी कधी असा भेड्यावानी करतो ना, आय डोंट लाईक दिस. इंग्लिशचा सांगू तुझ्या, तू ते बाक्याचं घे पण. अला मावळ मुळशी 4 माणसा सप्तहिंद केसरी बाक्या. भारी करता एकदम स्वरता टाळ्या वाजव. तू काय करे? सॉरी तू कामच तर घरी रावल्या. आपण भजना बिजना आपण सांभाळू, तालुका आपण सांभाळू दोघं जर. ह्याला तिकडे पाठवू आपण जरा, त्याला बरं राहतो तसा, म्हणजे ओकेच कार्यक्रम करतात. चला गजराच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांच्या आवडीची चाल आहे, प्रयत्न केलाय का?
हिरवे परिवाराच्या हाकेला धावून आलाय आणि त्या सत्यनारायणाच्या कृपेने आज या हिरवे कुटुंबामध्ये कशाची कमी नाही मंडळी. आज हिरवे कुटुंबाचा आधार म्हणजे एक बाप असतो बुवा, बरोबर ना. तो बाप नसताना सुद्धा भव्य कार्यक्रम आज 6 भावंड मिळून करतायत. कारण मंडळी आणि त्यांच्या वडिलांची पुण्य आणि त्यांच्या आईचा आशीर्वाद हे कोणाच्याही घरी भजन कीर्तन नामस्मरण कोणाच्या घरी होत नाही. भाग्यवंता घरी भजन कीर्तन त्याची वाट पाहे रघुनंदन हे कोणाच्याही घरात होणं शक्य नाही. एखाद्याकडे अमाप पैसा आहे पण त्याच्या घरामध्ये हे भजन कीर्तन होणार नाही कारण त्याची बुद्धी चालणार नाही. तो म्हणणार हे काय टाइमपास आहे भजन म्हणजे. पण या घरामध्ये आणि खरोखर सत्यनारायणाची पूजा आणि त्यासोबत हरिनामाचा उत्सव या ठिकाणी साजरा होतोय. आणि खरोखर या हिरवे कुटुंबाला बघा कधीच काही कमी पडणार नाही. सत्यनारायणाची पूजा म्हटल्यानंतर न आमच्या प्रल्हाद शिंदेचं गाणं फेमस नाही का. कारण कलाकार कभी मरता नहीं उसको जिंदा दफनाया जाता है और श्री सत्यनारायण की महापूजा किधर भी हो उधर प्रल्हाद शिंदे गाते है का. श्री हरि जगत पिता दूर करी तो व्यथा दूर करी तो व्यथा ऐक सत्यनारायणाची कथा ऐक सत्यनारायणाची कथा ऐक सत्यनारायणाची कथा. होत माधुर तयाची पत्नी होती सुंदर नदी किनारी गला त्यांनी घातली महापूजा दोघांनी आली एक नौकाच मार्गाने नव भरलेली पूर्ण द्रव्याने होते व्यापारी साधू राण्याची एक पाण्याचा पूजनाची उगा मुका बोल त्याचा ऐकावे वृत नारायणाच्या चरावे म्हणून चित बळ मागावे चरणी श्री हरी जलावर कराशिया लवानी करतून तयाची पत्नी होती शिलवान तयास नव्हते काही संतान तिला नवस म्हणून वारा पती पत्नीला झाली दान कन्याई राहिली त्या सर्ववान कलावती म्हणून कन्येचे नाव ठेवेल त्याने योग्याची प्रथा जाईना कधी मृतात जाईना कधी मृतात ऐक आमचे काशीराम हिरवे गेल्याच्या नंतर ना हे कुटुंब जर कोणी सांभाळलं असेल त्या कुटुंबाची आई म्हणजे गंगूबाई काशीराम हिरवे आणि धोंडाबाई काशीराम हिरवे या 2 माता माऊलींनी या कुटुंब आजपर्यंत बघा टिकून ठेवलंय. त्यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या स्वीकार करतोय, आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एक छोटंसं गाणं घेतो बघा. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. मंडळी ही विशेष वेगळा आई म्हणजे. कारण बघा आम्ही बुवा असलो ना एखादं गाणं 2 ओळी लिहिलं ना की खाली आमचं लावून लावणार दास गणेश दास किरण. पण एक कलाकार आहे बुवा रक्त तिचं असतं उदर तिचा असतो 9 महिने पोटामध्ये त्या बाळाला वाढवत असते पण जन्माला आल्याच्या नंतर ना त्याला नाव बापाचं लावायला देते. कलाकार म्हणजे एक जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. हो कारण वा स्त्री म्हणजे जे कपाळाला कुंकू लावते ना ते सुद्धा नवऱ्याच्या नावाचं, गळ्यामध्ये मंगळसूत्र घालते ते सुद्धा नवऱ्याच्या नावाचं, हातामध्ये हिरव्या बांगड्या असतात त्या देखील नवऱ्याच्या नावाच्या, पायामध्ये जोडवी घालते ते देखील नवऱ्याच्या नावाचं. तुझ्याकडे काय रे तुझ्या बायकोचं? माझ्याकडे आपण मी सांगणार नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही.
अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार अनमोल जन्म दिला गाई तुझे उपकार भेटणार दिला गाई तुझे उपकार भेटणार नाही. आम्ही बुवा लोकांनी भजनकार असू दे, कीर्तनकार असू दे, प्रवचनकार असू दे, सगळ्यांनी आई सांगितली. साने गुरुजींनी श्यामची आई लिहिली, श्यामचा बाप दाखवला नाही. सिनेमामध्ये पिक्चर मध्ये बाप दाखवले पण कसे दारुडे बेवडे. काय दाखवलं? आई घरात काय सांगती, ए बाळा तिकडे जाऊ नको पप्पा मारतील, ए बाळा शाळेत जा पप्पा मारतील. म्हणजे धाक तयार करून ठेवला बापाच्या बद्दल. शॉर्टकट मध्ये सांगू का, हे जे आपल्याला घर दिसतं ना, हे घर म्हणजे आई आहे. आणि जो जमिनीच्या खाली आहे ना तो पाया म्हणजे बाप आहे बुवा. पाया जर खचला ना तर घर पडायला वेळ लागत नाही. कारण एका वेळेच्या जेवणाची तरतूद करते ना तिला आई म्हणतात. एका वेळेच्या जेवणाची तरतूद करते तिला आई म्हणतात. आणि पूर्ण आयुष्यभराच्या जेवणाची तरतूद करून ठेवतो ना त्याला बुवा बाप म्हणतात. हा, पण आता आई राहिली नाही. आता इंग्लिश मीडियम. मम्मी पप्पा सांगा कुणाचे, पप्पा माझ्या मम्मीचे, मामी कुणाची. आता इंग्लिश मिडियम महाराज, इंग्लिश घाला, काय वाद नाही इंग्लिश मिडियमला घालण्याबद्दल. पण ए फॉर ऍपल पासून झेड फॉर झबऱ्यापर्यंत नेऊन ठेवणार इंग्लिश मिडियम. आणि आपलं मराठी मिडियम म्हणजे अ म्हणजे अज्ञान आणि ज्ञ म्हणजे ज्ञान. अज्ञानापासून ज्ञानापर्यंत नेणारे मराठी मिडियम आहे बुवा. आ म्हणजे आत्मा आणि म्हणजे ईश्वर. आत्मा व परमात्म्याचा एक रूप म्हणजे आई आहे बुवा. ठीक, तिच्या गर्भामध्ये आपला जन्म होतो ती माती, तिच्यामध्ये आपला अस्थ होणार ती माती. जिच्या गर्भामध्ये आपला जन्म होतो ती माता आहे आणि जिच्यात अस्थ होणार ती माती आहे. बरोबर ना. एका वेलांटीचा फरक आहे. आणि वेलांटी म्हणजे भजन कीर्तन नामस्मरण आहे. बाप कोणी दाखवला नाही, मी दाखवतो. और इस दिल में क्या रखा है, तेरा ही नाम छुपा रखा है, तेरा ही नाम छुपा रखा है, तेरा ही नाम छुपा रखा. आयुष्यभर नशिबाशी झटला, आयुष्यभर नशिबाशी झटला. तेव्हा मला बाप माझा डोंगरावानी वाटला तेव्हा मला बाप माझा डोंगरावानी वाटला तेव्हा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. आयुष्यभर नशिबाशी झटला, आयुष्यभर नशिबाशी झटला. तेव्हा मला बाप माझा डोंगरावानी वाटला. एक आपला स्पेशल गाणं रे बाबा, ते घेतल्याशिवाय मला चैन नाही पडत. नको चलू रे, अख्या परखंदे गावाला समजलं पाहिजे हा दाढीवाला बुमटतोय, ह्याच्याशिवाय कोण नाही. नको चलू रे नंद किशोरा, नको सोडू वेणी काना रे, नको सोडू वेणी धरलेला हात सोड तू कृष्णा. जाऊ दे विकन्यालोने कान्हा रे, जाऊ दे विकन्यालोने. तुझी थट्ट तुझी मस्करी श्री हरी, रित कान्हा तुझी रे नाही बरी, रित कान्हा तुझी रे नाही बरी. पिचली माझी बांगडी बांगडी बांगडी, पिचली माझी बांगडी बांगडी बांगडी, पिचली माझी बांगडी बांगडी बांगडी.
भक्तिभावाने हो पूजला, भक्तिभावाने हो पूजला, भक्तिभावाने हो पूजला, भक्तिभावाने हो पूजला. सत्यनारायण देवाला, सत्यनारायण देवाला, सत्यनारायण देवाला, सत्यनारायण देवाला. मनोभावे केली सेवा पूजितो नारायणाला, मनोभावे केली सेवा पूजितो नारायणाला. मनोभावे केली सेवा नमितो नारायणाला, मनोभावे केली सेवा नमितो नारायणाला. मनोभावे केली सेवा नमितो नारायणाला, मनोभावे केली सेवा नमितो नारायणाला. मनोभावे केली सेवा नमितो नारायणाला, मनोभावे केली सेवा नमितो नारायणाला. कृपा प्रसादे आशीर्वाद दे, कृपा प्रसादे आशीर्वाद दे. कृपाप्रसादे आशीर्वाद दे, कृपाप्रसादे आशीर्वाद दे. कृपा प्रसादे आशीर्वाद दे तुझ्या या भक्ताला, कृपा प्रसादे आशीर्वाद दे तुझ्या या भक्ताला. निसर्गरम्य निसर्गरम्य परकंदे गाव सामनार कलयो. निसर्गरम्य परकंदे गाव सामनार रंगला, निसर्गरम्य परकंदे गाव सामनार रंगला. बघा सन्माननीय उपसरपंच विजयदादा ढेबे यांच्याकडून आमचे ढोलकी वादक प्रणवदादा धुरी यांच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक आलंय. मंडळाच्या पुरस्कारातर्फे आभार मानतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. लगबग झाली हो साऱ्यांची, लगबग झाली हो साऱ्यांच्या. झाली हो साऱ्यांची, लगबग झाली हो साऱ्यांची. हिरवे कुटुंब परिवाराची, हिरवे कुटुंब परिवाराची. हिरवे कुटुंब परिवाराची, हिरवे कुटुंब परिवाराची. दोन पण बारी भेटली पाहिजे. बतावणी न घेता प्लेन गजर म्हणतो. शब्द ऐका. लगबग झाली हो साऱ्यांची, लगबग झाली हो साऱ्यांची. लगबग झाली हो साऱ्यांची, लगबग झाली हो साऱ्यांची. हिरवे कुटुंब परिवाराची, हिरवे कुटुंब परिवाराची. हिरवे कुटुंब परिवाराची, हिरवे कुटुंब परिवाराची. लेकी बाळी माहेर वाशिनी नित्य परिवाराची, लेकी बाळी माहेर वाशिनी नित्य परिवाराची. लेकी बाळी माहेर वाचिनी नित्य परिवाराची, लेकी वाळी माहेर वाचिनी नित्य परिवाराची. असही लागली तुझ्या दर्शनाची, असही लागली तुझ्या दर्शनाची. आजही लागली तुझ्या दर्शनाची, आजही लागली तुझ्या दर्शनाची. असही लागली दर्शनाची तुझ्या या भक्ताला, असही लागली दर्शनाची तुझ्या या भक्ताला. निसर्गरम्य निसर्गरम्य परकंदे गाव सामनार रंगला, निसर्गरम्य परकंदे गाव सामनार रंगला, निसर्गरम्य परकंदे गाव सामनार रंगला. महापूजेचा सोहळा केला, महापूजेचा सोहळा केला. महापूजेचा सोहळा केला, महापूजेचा सोहळा केला. आनंद झाला हिरवे कुटुंबाला, आनंद झाला हिरवे कुटुंबाला. आनंद झाला हिरवे कुटुंबाला, आनंद झाला हिरवे कुटुंबाला. पडत्या काळामध्ये आधार त्यांना काशीरामाने दिला, काळामध्ये आधार त्यांना काशीरामाने दिला. पडत्या काळामध्ये आधार त्यांना काशीरामाने दिला. पडत्या काळामध्ये आधार त्यांना काशीरामाने दिला, पडत्या काळामध्ये आशीर्वाद त्यांना काशीरामाने दिला. त्या काळामध्ये आधार त्यांना काशीरामाने दिला. त्या काळामध्ये आधार त्यांना काशीरामाने दिला. मोलमजुरीचा काळ हलकीचा, मोलमजुरीचा काळ हलकीचा.
शेवटचा अंतर घेतोय आणि फार महत्वाचा आहे. हिरवे कुटुंबाच्या या एकीला, हिरवे कुटुंबाच्या या एकीला, नजर न लागो या परिवाराला, नजर न लागो या परिवाराला. जनसागर हा सारा जमला डबल बारीच्या सामने आला, जनसागर हा सारा जमला डबल बारीच्या सामने आला. त्या परमेश्वराला सत्यनारायणला प्रार्थना करेन या हिरव्या परिवाराला कोणाची नजर न लागू दे, कारण चांगलं चाललेलं आजकाल कोणाला पाहत नाही. आणि खरोखर हा भावांची एकी जी आहे ही अशीच कायम सदैव राहू दे आणि अशीच तुझी सेवा त्यांच्याकडून हरवर्षी घडत जाऊ दे. त्या कुटुंबाला कोणाची नजर नाही लागली पाहिजे म्हणतो. जनसागर हा सारा जमला डबल बारीच्या सामने आला. गजनाबाचा हरिभजनाचा, गजनाबाचा हरिभजनाचा. गजनाबाचा हरिभजनाचा गणेशाने गायला, गजनाबाचा हरिभजनाचा गणेशाने गायला. निसर्गरम्य गाव सावणार, निसर्गरम्य पकड 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 गाव सामना हारला. या ठिकाणी बघा सुनील दादा शिंदे खोपोली यांच्याकडून भोमल असं 201 रुपयांचं पारितोषिक आलंय. मंडळाची तर स्वीकार करतोय, आभार मानतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. जशी मला साथ दिला तशीच आमच्या भुवना देखील द्या. आता आता रान भेटणारा ही गणेशाकडे जे पॉवर आहे माणसा, एक माणूस गेला नाही गेला. तू कुठला रे वैतागरा गायलास की माझ्या दृष्टीने म्हण होता, पण लोकांना तो वैताग वाटला वाटला. असू दे, खूप सुंदर भजन आहे बुवांचं पण. अभी किस्से कम नाही, हा शेर को सवा शेर मिळत नाही बाबा. आला जब तक साशे चलेगी तुझको चाहूंगा यार, तुझ्यासाठी मर भी गया तो भी तुझे करूंगा मैं प्यार. श्री सत्यनारायण, श्री सत्यनारायण आज आलो तुझ्या दर्शना. करुणा करा दया घना नारायणा, करुणा करा दया घना नारायणा, करुणा करा दया घना नारायणा. श्री सत्यनारायण, सत्यनारायण आज आलो तुझ्या दर्शना, आज आलो तुझ्या दर्शना.
बोली सत्यनारायणा आज आलो तुझ्या दर्शना सत्यनारायणा आज आलो तुझ्या दर्शना करुणाकरा दयाकरा महाराष्ट्र कामगार कार्यकारिणी सदस्य आमचे मार्गदर्शक सन्माननीय श्री भगवानदादा ढेबे यांच्याकडून बहुमूल्य असं 100 रुपयांचं पारितोषिक आलंय. मंडळाच्यातून स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद. त्याचप्रमाणे बघा रामचंद्र दादा हिरवे यांच्याकडून 201 रुपयांचं पारितोषिक आलंय. मंडळाच्यातून स्वीकार करतोय, आभार मानतोय, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. या ठिकाणी बारी भुवनकडे देतोय. व आता बिंदास पेटवा, काय टेन्शन नाही. मला माहिती आहे काय केल्याशिवाय तू मग काय देत नाहीस. नाही दिला तरी चालतंय. घेऊ रंगदेवते माते तुझा विजय बिंदास. लोक थांबलेत. लोक थांबलेत, असेच थांबून ठेवा. म्हणजे तुझ्याकडनं माझी अपेक्षा आहे एकंदरीत. घे माहिती देत ना. आता मी नेऊन नाही देऊ शकत. तू काय माझ्या ह्याला नाही आला. त्यांच्या मनातली सर्व इच्छा त्यांच्या पूर्ण होईल अशी भगवंता त्यांनी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याला काय वाटलं कधी ना भेटला पटकन गेला असं झाला. बघूला माईक सोडायचंच कामाचं नाही हो. आणि 1000 फुकट गेले हो संतोष दादा. 1000 फुकट गेले तुमचे. ते का सांगतो मी, कारण जर आपल्याला बक्षीस दिलं पाहिजे, पण त्यांचा कुणाची भक्ती करतात ते पण आपल्याला समजलं पाहिजे. त्यांच्यावरनं आपण काहीतरी तेवढं 2 शब्द गायले पाहिजे. त्याला काय वाटलं मीच एकटा बोलणार हो. अरे आम्ही काय गोटे खेळलेलो. आता तू ऐक फक्त, बाकी काय पेटीवर उठू नकोस. मी गजर तुझा चाललं माझं तू म्हणत होतास तेव्हा मी उठलो का. किरण ढेबेत आहे ना, ऐकून घेण्याची पण क्षमता आहे. खालचे मागच्या ना बघायचे. एखादा पॅटर्न जरी उठला ना तरी उठणार नाही. हॅलो अरे बुवा, दगड किसून कधी मैदा झाला नाही. दगड किसून कधी मैदा झाला नाही. आणि या किरण बुवाला संपवायला कोण पैदा झाला नाही. अजून कोण पैदा झाला नाही. कोण पैदा झाला नाही. कारण अरे पत्ते जरी बनावत असले तरी पिसणारा एकच असतो. टक्के जरी 4 असले तरी जिंकणारा एकच असतो. नारळ जरी 50 असले तर चालता काढणार हा एकटाच असतो पिसणारा. आणि हवा कोणाची असू दे दरारा फक्त या किरण मुवातच असतो. दरारा फक्त या किरण मुवातच असतो. दरारा फक्त या किरण मुवातच असतो.
त्यांच्यासाठी. हॅलो, डोंगर कधी वाकलं नाही, आबाळ कधी झाकले नाही. डोंगर कधी वाकलं नाही, आबाळ कधी झाकलं नाही. या हिरव्या परिवारचा नाच करायचं नाही, कारण की हिरवे परिवार कुणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही, कुणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही, कुणाच्या बापाला सुद्धा घाबरत नाही. बुवा आले की ते गेले की ते संपले भरारा, आले की ते गेले की ते संपले भरारा, संपला नाही कधी संपू देणार नाही. त्या हिरव्या परिवाराचा दरारा, त्या हिरव्या परिवाराचा दरारा, त्या हिरव्या परिवाराचा दरारा. संतू दादा, कारण कसं आहे, मालक आम्ही किती केलं तरी नोकर, कपशी फुटली नोकरी सुटली ही तरा. आणि तुम्ही मालक आहे, कारण की सांगताय प्रकाश दादा तुम्ही पण मालक आहे. कारण की माऊली स्वतःचं अस्तित्व निर्माण करताना आहे ना, स्वतःचं अस्तित्व निर्माण करताना थोडीशी फाटेल, स्वतःचं अस्तित्व निर्माण करताना थोडीशी फाटेल, पण एकदा अस्तित्व तुमचं निर्माण झालं ना, साऱ्या जगाला तुमचा अभिमान वाटेल, साऱ्या जगाला तुमचा अभिमान वाटेल, साऱ्या जगाला तुमचा अभिमान वाटेल. काय समजली? तुका काय वाटलं, तुका तेवढंच बोलता येतं का? पैशाचा उगच केला म्हणता आणि घेता नाही, मला द्यायचं तुम्ही बिंदास द्या, त्याबद्दल काय नाही. संतोषदादा ढेबे कन्स्ट्रक्शन सातारा व महेश माने व भारी जोरच झाली पाहिजे यांच्याकडून माझ्यासाठी आशीर्वाद रूपी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय, मंडळाची वतीने स्वीकारतो. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे व त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे अशी भगवंताच्या मी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. त्याचप्रमाणे किरण भारी घासून झाली राहते सकाळी 5 वाजेपर्यंत. गणेश शिवरे माऊली, आदरणीय गणेश शिवरे माऊली यांच्याकडून बहुमूल्य माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलेले मंडळाची वतीने स्वीकारतो. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे व त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे अशी भगवंताच्या मी प्रार्थना करतोय. त्याचप्रमाणे कैलासवासी भजन सम्राट धाराली गावचे पहिले जुने बुवा दगडू बुवा मोरे आणि मुर्दुंगणी विठ्ठल बुवा मोरे यांच्या स्मरणार्थ रवी बुवा अनंत पिंपरी मोरे याचकडून त्यांच्यावर 2 शब्द गजर म्हणा का नाही, बरोबर, त्यांच्यावर गजर म्हणा, त्यासाठी हे 200 रुपयाच्या पारितोषिक मंडळात स्वीकारतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. टूर्स अँड ट्रॅव्हलर्स यांचे मालक आदरणीय आमचे कुठेही बारी असले तरी धावून येणारे अगदी भजनाचे चमचे प्रकाश दादा आखाडे यांच्याकडून माझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आले मंडळात स्वीकारतो. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे व त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. तू काय मग कशी म्हटलंस, जसं एका बक्षीस पडायला की म्हटलं आता तू बघ जळ, अरे हिरवे परिवार आहे, ते नाराज नाही करणार, तुला पण तेवढंच मला पण तेवढं. हा अजिबात नाही, त्यांच्या रक्तातच त्यांच्या लिहिलं नाही ते. कैलासवासी बाळू विठू हिरवे यांच्या स्मरणार्थ श्री रघुनाथ बाळू हिरवे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. कैलासवासी बाळू विठू हिरवे यांना त्यांच्या आत्म्याची शांती लाभू दे असे सत्याचा वाणीची सत्यनारायणाची प्रार्थना करतोय आणि बक्षिसाचा स्वीकार करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. कारण त्याला काय वाटला मीच बोलता आणि तुझे सगळे पॉइंट काढतो रे. आता थांब, तू दादा तुमच्यावर नाही गाणं मांढरची काळूबाई आणि काळूबाईचे भक्त आहेत ते. अरे किरण ढेबे म्हणजे माहिती काढणारा, परीक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करणारा बुवा मी. हे वेड्या मोबाईल मध्ये चाळवा चाळवी करू नकोस. हे प्रभू क्या होगा. गाणं बसवलेलं नाही, फक्त मला
त्याची झलक एक मारणं तुमच्यासाठी. मानरची काळू आहे दयाळू विसरू कसं मी आईला. मानरची काळू आहे दयाळू विसरू कसं मी आईला. आणि निघालो सातारा वाईला भेटाया काळू बाईला. निघालो सातारा वाईला भेटाया काळू बाईला. निघालो सातारा वाईला भेटाया काळू. हे मानरची काळू आहे दयाळू विसरू कसं मी आईला. मानरची काळू आहे दयाळू विसरू कसं मी आईला. आणि निघालो सातारा वाईला भेटाया काळू. निघालो सातारा वाईला भेटाया काळू बाईला. निघालो सातारा वाईला भेटाया काळू बाईला. काळूबाई चरणी प्रार्थना करतोय खरोखर त्यांना उदंड आयुष्य लाभू दे. कंस्ट्रक्शन जबरदस्त. संतोष दादा अकल्पे मोरेवरती विठ्ठल मानेंचं घर तुम्हीच बांधलं ना. जबरदस्त. कारण की खरोखर नाव काय आदरणीय संतोष दादा ढेरे यांच्याकडून हे आई माऊलीचं काळूबाईचे भक्त आणि काळूबाईचं गाणं आज गायल्याबद्दल एक झलक मारल्याबद्दल त्यांच्याकडून माझ्यासाठी आशीर्वाद रूपी 500 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाची वतीने स्वीकारतो. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे व त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे अशी मांडरच्या काळूबाई त्यांनी प्रार्थना करतोय. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गणेश जाधव पिंपरी यांच्याकडून महाराजांचा पोवाडा झाला पाहिजे त्यासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आले मंडळाच्या वतीने स्वीकारतो. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे व त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थोडीशी एक झलक मारू कारण की आपल्याला गजर पण गायचं आहे. झाडाने गावामध्ये आज दुःख सर्वांना. झाडाने गावामध्ये आज दुःख सर्वांना. दुःख सर्वांना. विठ्ठल मोरे बुवा तुम्ही यावे जन्माला. विठ्ठल मोरे बुवा तुम्ही यावे जन्माला. विठ्ठल मोरे बुवा तुम्ही यावे जन्माला. झाडानी गावामध्ये आज दुःख सर्वांना. झाडानी गावामध्ये आज दुःख सर्वांना. दुःख सर्वांना. विठ्ठल मोरे बुवा तुम्ही यावे जन्माला. विठ्ठल मोरे बुवा तुम्ही यावे जन्माला. विठ्ठल मोरे बुवा तुम्ही यावे जन्माला. शोधावे कुठे सांगा बुवा हो तुम्हाला. 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 किती आवरावे दुःख कळे ना आम्हाला. किती आवरावे दुःख कळे ना आम्हाला. विद्यावरावे दुःख कळे ना आम्हाला. विद्यावरावे दुःख कळे ना आम्हाला. तुमच्यामध्ये करा आम्ही देव पाहिला. तुमच्यामध्ये करा आम्ही देव पाहिला. देव पाहिला. विठ्ठल मोरे बुवा तुम्ही यावे जन्माला. विठ्ठल मोरे बुवा तुम्ही यावे जन्माला. विठ्ठल मोरे बुवा तुम्ही यावे जन्माला. झाडानी गावामध्ये आज दुःख सर्वांना. झाडानी गावामध्ये आहे दुःख सर्वांना. दुःख सर्वांना. विठ्ठल मोरे बुवा तुम्ही यावे जन्माला. विठ्ठल मोरे बुवा तुम्ही यावे जन्माला. विठ्ठल मोरे बुवा तुम्ही यावे जन्माला. बघा मरावी परिरूपी कीर्तिरूपी उरावे माझं विठ्ठल भावांचं पण नाव. आणि खरोखर मरावी परी कीर्ती
रुपे ओरावे. छत्रपती शिवाजी महाराजांनी खरोखर वयाच्या 50 वर्ष माऊली जगली, पण आज नाव निघते. तसेच आपले काशीराम दादा, आपले आनंद दादांचे वडील आज कित्येक वर्ष झाले माऊली, किती वर्ष झाले, 19 वर्ष झाले, तरी आज बघा प्रत्येकाच्या मुखामध्ये त्यांचं नाव निघते. कारण की त्यांनी तसं कार्य केलं होतं. कारण की कर्म जर आपण प्रामाणिक केले ना तर आपलं नाव निघणार. मरोय परी किती रुपये, जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत ना तोपर्यंत त्यांचं नाव निघणार म्हणजे निघणारच. कारण की आज बघा हिरवे कुटुंब सहा जण भावंड एकत्रित येऊन आज पण कुठल्याही त्यांच्या घरामध्ये सुख असू नये ते दुःख असू दे, त्यांची आठवण नक्की येते का नाही माऊली? प्रत्येक क्षणाला येते. कारण की बापाचं महत्व बाप गेल्याशिवाय कळत नाही. हे मगाशी बुवाने बघा तुम्हाला सांगितलं होतं. म्हणून बापाची सेवा त्यांनी केलेली, जिवंतपणे सेवा केली. पण आज ते आपल्यात नसताना पण एवढी सेवा करतात. आजकाल नाही हो, ही परिस्थिती नाही. आता शहराच्या ठिकाणी बघितलं ना तर असे म्हातारी माणसं जर आज आजोबा झालीत ना, खोकायला लागलीत ना, त्याच्यासारखं म्हणन आता खोकते बाबा, बायकोनं सांगितलं तुझे पप्पा खोकते, नको बाबा, टीबी झालाय त्यांना. एखाद्या अनाथ आश्रमामध्ये नेऊन ठेवणार. पण जुनी पहिली माणसं, बरोबर की नाही, आपले आई वडील शेतकरी राजा असा आहे ना, शेतकरी राजा स्वतः उपाशी राहील, पण आपले आई वडिलांना आहे ना कधीच मान त्यांची शर्मेने खाली जाऊ देणार, त्यांच्या आधी शेवटपर्यंत सेवा करणारी. आणि शेवटपर्यंत, कारण बुवा दोन भावांमध्ये वाद झाला, महाभारत घडलं. आणि दोन भाऊ एकत्र आले, एकत्र रामायण घडलं. आणि ही बघा 6 भाऊ एकत्रित येऊन आज म्हणजे रामायणासारखं. लक्ष्मण ज्यावेळी बुवा प्रभू रामचंद्र खरोखर ज्यावेळी वनवासाला माऊली गेले, ज्यावेळी त्यांना राज्य भेटणं होतं संध्याकाळी, पण सकाळी उठून बघतात तर काय वनवास भोगायला लागला. पण ते ज्यावेळी वनवासाला गेले ना बुवा, त्यावेळी लक्ष्मणाने म्हटलं असतं बाबा दादा गेला आता मी त्याची गादी चालवते. नाही, त्याच्याबरोबर त्यांनी पण वनवास भोगला. कारण की आज बघा आनंद दादानी जी सांगितलं सर्वजण एकत्र येऊन ऐकणं आणि एक जुटीने. कारण की मगाशी एवढं गजरामध्ये चारबाट लावलंच ना, बरोबर चांगलं मनोरंजन पण केलंच पाहिजे आणि बोललं पाहिजे. मगाशी त्या लहान मुलांनी स्वागत उत्सव गीत म्हणलं होतं, त्यांचे आभार मानलेच खाली. ए वेडे आता छोट्या गोष्टी. किरण डेबे आहे ना, असं जरा किरण डेबे असताना जरा तू डोकं शांत ठेवून जरा कर. त्याला काय वाटलं आता मी साल्टा काढणार. लहानपण मुलापासून मोठ्या माणसापर्यंत आदरानं चाललोय. एवढं भारी स्वागत असतं म्हणून पेटी गुलामात तूच वाजवलीस. तरी त्यांच्याबद्दल बोललंच बाबा, त्यांनी चांगलं म्हटलं, बरोबर की नाही बाबा? म्हणजे कमी दुसऱ्याला कमी, फक्त किंग ए वेड्या मीच, असं नाही रे. हा पणा सोडून दे. त्यामुळे ना खरोखर एकदा जोरदार टाळ्यांच्या गजर चर्चा स्वागत करा. काही जबरदस्त स्वागत असतो. आताच्या ह्या वयामध्ये खरोखर हे ज्ञान त्यांनी पेरलेलं आहे. हे ज्ञान कुठे नाही रे, कुठले नेते बिते आले ना की डायरेक्ट या रे सत्कार करा रे. पण एवढं स्वागत उत्सव त्यांनी बसवलं होतं आपल्यासाठी, सगळ्यांसाठी, नेत्यांसाठी पण. माधवजी जानकर पण साहेब एवढे मोठे असून पण इथं आनंददादाच्या घरी येतात का? त्यांनी पेरले तसं, त्यांची कर्म, त्यांचा स्वभाव तसा आहे बुवा, बरोबर की नाही? मग गजर घेऊया. आनंददादा हिरवे यांच्यावरून पण गजर घेणार आहे आणि त्यांच्या वडिलांवरून पण गजर. हॅलो, सत्यनारायणा
सत्यनारायण ऐकून घेना पांडुरंगा हे पांडुरंगा हे ऐकून घेना माझे बरोबर त्यांना त्यांच्या घरी आज बघा एवढे सत्यनारायणाची मनोभावे बघा सेवा करतात कारण की आपल्या वडिलांनी जी परंपरा जोपासलेली आहे जी टिकवलेली आहे ती खरोखर आज टिकवतात म्हणून त्यांच्यासाठी एक आठवण त्यांची श्रद्धांजली गीत म्हणून आपण एक गाण्याचा एक प्रयत्न करूया. पांडुरंगा हे ऐकून घेना पांडुरंगा हे पांडुरंगा हे ऐकून घेना माझे बाबा मला माघारी देना पांडुरंगा हे ऐकून घेना माझे बाबा मला माघारी देना ऐकून गेला माझे बाबा मला माघारी देना पांडुरंगा ऐकून गेला माझे बाबा मला माघारी देना पांडुरंगा हे पांडुरंगा हे पांडुरंगा हे ऐकून घेना माझे बाबा मला माझे बाबा मला माझे बाबा मला माझे बाबा मला माघारी देना पांडुरंगा हे ऐकून घेना माझे बाबा मला माघारी देना पांडुरंगा ऐकून गेला माझे बाबा मला माघारी देना पांडुरंगा ऐकून गेला माझे बाबा मला माघारी देना फुल तुझं असून टाको मजला 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 कधी स्वतःला ना मोठं समजलं कधी स्वतःला ना मोठं समजलं कधी स्वतःला न मोठं समजलं कधी स्वतःला न मोठं समजलं फुल तुझं असून टाको मजलं कधी स्वतःला ना मोठं समजलं कधी स्वतःला न मोठं समजलं कधी स्वतःला न मोठं समजलं बघा कधी मोठेपणा केले नाही बळेशवापणा कधी केले नाही खरोखर त्यांनी जे आपल्या वाडवडिलांनी टिकवलं होतं ते त्यांनी टिकवलं आणि त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ही 6 भावंड आणि 4 बहिणी बघा एकत्रित येऊन खरोखर आज आपल्या वडिलांनी जी परंपरा जोपासलेली आहे वडिलांनी जी संस्कृती आपल्याला दिलेली आहे वडिलांनी जो आपल्याला मान दिलेला आहे ते आज खरोखर टिकवण्याचं काम करतात आणि अशी त्यांची आश्रमदादा हिरवे यांचा असेच या 6 भावंड व 4 बहिणीवरती कुटुंबावरती सदैव असंच आशीर्वाद त्यांच्या पाठीशी सदैव राहू दे अशी परमेश्वराच्या प्रार्थना करतो मला फुल तुझं असून टाको मजला 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 कधी स्वतःला ना मोठं समजलं कधी स्वतःला ना मोठं समजलं कधी स्वतःला न मोठं समजलं कधी स्वतःला न मोठं समजलं ही भेटली आग
सुनीताताई सुनीता बाजीराव हिरवे त्यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक कल्याण मंडळाकडून स्वीकारतो. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे व त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होते अशी परमेश्वराच्या प्रार्थना करतो. म्हणून बघा, ही पेटली आग काळजाच्या माग, ही पेटली आग काळजाच्या माग, पेटली आग काळजाच्या माग, ही पेटली आग काळजाच्या माग. हे दुःख तरी वाटून घेना, पांडुरंगा हे ऐकून घेना, माझे बाबा मला माघारी देना, पांडुरंगा हे ऐकून घेना, माझे बाबा मला माघारी देना, पांडुरंगा हे ऐकून घेना, माझे बाबा मला माघारी देना. सणाईच्या वेळी झाला सगोळा, 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 सणाईच्या वेळी झाला सगोळा. बाबाच्या वेळी लागला कडुळा तुझा, बाबाच्या वेळी लागला कडुळा तुझा, बाबा वेळी लागला कडोळा तुझा, बाबाच्या वेळी लागला कडोळा तुझा, बाबाच्या वेळी लागला कडुळा तुझा, बाबाच्या वेळी लागला कडुळा तुझा, बाबा वेळी लागला कडोळा तुझा, बाबा वेळी लागला कडोळा. या जीवाची धडपड तू बोल गडगडा, या जीवाची धडपड तू बोल गडगडा, या जीवाची धडपड तू बोल गडगडा, या जीवाची धडपड तू बोल गडगडा. मुका असल्याचा करू नको बहाना, पांडुरंगा हे ऐकून घेना, माझे बाबा मला माघारी देना, पांडुरंगा हे ऐकून घेना, माझे बाबा मला माघारी देना, पांडुरंगा हे ऐकून घेना, माझे बाबा मला माघारी देना. हो बघा, खरोखर त्यांच्या आत्म्यात चिर शांती लाभू दे अशी सत्याचा वाली श्री सत्यनारायणच्या प्रार्थना करतोय. या घराचे खरोखर ज्यावेळी आश्रम बाबा सर्वांना सोडून गेले, त्याच्यानंतर आनंददादा हिरवे यांनी कुटुंबाची जबाबदारी घेतली आणि त्यांनी आज सर्व कुटुंब एकत्रित ठेवलं. बघा, सन्माननीय आनंददादा हिरवे यांच्याकडून भावले असं त्या गजलसाठी 200 रुपयाचा पारितोषिक कल्याण मंडळाकडून स्वीकारतो. त्यांना उदंड आयुष्य लाभू दे व त्यांच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ दे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. घेतली आणि बघा सर्व भावंडांची 6 भावंड, त्या 6 भावंडांची बघा आज सर्वांनी लग्न केली. 4 बहिणीची लग्न झाली तर बघा, आणि आज सर्वजण एकत्रित येऊन बाबांचा एक आठवण सर्वजण आज डबल बारी भजन म्हटल्यावर सर्वजण आपण आज येऊन काढतोय. बघा, खरोखर हे पुण्य कमवलेलं आहे. म्हणून दादांसाठी गाणं गाण्याचा प्रयत्न करतोय. या परखंदे गावात, या रायगड जिल्ह्यात गुणवंत एक जन्मला. या परखंदे गावात, रायगड जिल्ह्यात गुणवंत एक
जन्मला आनंद दादा हिरवे नावाने हिरा चमकला आनंद दादा हिरवे नावाने हिरा चमकला आनंद दादा हिरवे नावाने हिरा चमकला या परकंद गावात जिल्ह्यात गुणवंत एक जन्मला या परकंद गावात रायगड जिल्ह्यात गुणवंत एक जन्मला आनंद दादा हिरवे नावाने हिरा चमकला आनंद दादा हिरवे नावाने हिरा चमकला आनंद दादा हिरवे नावाने हिरा चमकला दादांत साधा सरळ स्वभाव दादांत साधा सरळ स्वभाव दादांचा साधा सरळ स्वभाव दादांचा साधा सरळ स्वभाव दादांत साधा सरळ स्वभाव दादांत साधा सरळ स्वभाव दादांचा साधा सरळ स्वभाव दादांचा साधा सरळ स्वभाव साऱ्यांना लाविला जीव भाव साऱ्यांना लाविला जीव भाव साऱ्यांना लाविला जीव भाव साऱ्यांना लाविला जीव भाव नाही केला कधी भेदभाव नाही केला कधी भेदभाव नाही केला कधी भेदभाव नाही केला कधी भेदभाव पंचकोशीत राखील नाव पंचकोशीत राखील नाव पंचकोशीत राखील नाव पंचकोशीत राखील नाव आज त्यांच्या वारसदारांनी एक होऊन या सरांनी आज त्यांच्या वारसदारांनी एक होऊन या सरांनी त्यांच्या वारसदारांनी एक होऊन सरांनी आज त्यांच्या वारसदारांनी एक होऊन प्रत्येकाच्या मनामनात आपुलकी टचते हृदयात समाजात समाजात आदर मिळविला समाजात आदर मिळविला आनंद दादा हिरवे नावाने हिरा चमकला आनंद दादा हिरवे नावाने हिरा चमकला आनंद दादा हिरवे नावाने हिरा चमकला या परकंद गावात रायगड जिल्ह्यात गुणवंत एक जन्मला या परकंद गावात रायगड जिल्ह्यात गुणवंत एक जन्मला आनंद दादा हिरवे नावाने हिरा चमकला 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 हॅलो आणि वा पब्लिक ज्यावेळी कधी जातं माहिती आहे का पब्लिक गजरात जर गेली असती ना गजरात तर माझा दोष होता रुपावलीत गेली बुवा रुपावलीत आहे ना ते काय सांगू शकत नाही रुपावलीच्या आधी कोण बोलू पण शकत नाही आणि रुपावलीत जर पब्लिक गेलं ना तर ती झोपायला गेली ती कटाळून नाही गेली सकाळी काम आहेत आणि त्या एका शब्दावर तू काय करायला पब्लिक आहे ना रुपावलीच्या अगोदर गेली आणि जर पब्लिक थांबवायची जर आता गणेश आखाडे बुवांचा गजरा होता स्टार्टिंगला बारीक कुणाची स्टार्टिंगला होती तुझी तर थांबला असतं ना तुझा गजरा बघण्यापेक्षा ते काय म्हणलं असतं या काय रेग्युलरच कॅसेट आहे गेली वर्षी पण ह्याका बघितलाय आता ह्या वर्षी पण ह्याका काय बघायचं त्यामुळे पब्लिक गेला बरोबर की नाही आणि तू माझ्यावर सांगता पब्लिक गजरा मी जर असतो ना पहिले स्टार्टिंगला तू त्या पहिल्या वारीचा फायदा करून घेतला तरी बोलून पहिला जर मी असतो ना एक पण पब्लिक घालत नसता आता तुझ्याकडे होती गजराला बारी तरी पण गेला हा वा तसं हॅलो आणि मगाशी बुवा बोलले मास्तरीन बाईशी लग्न झाला पहिला बुवाचा आणि नंतर म्हणता समजा झालं नाही मास्तरीन बाईशी कोण लग्न करता हा शिक्षक हे कोण असतात आपले गुरु वेड्यागत करू नको बाळा आता काय ते बकासूरचं पण मारत होतं सगळं पब्लिक घालवलं काय मारणार का पण इथं पब्लिक जर असतं ना तर तुझी साल्टा पण काढल्या असते
तर शिक्षक हे आपले पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील, तर नाही आई वडिलांच्या नंतर आपले गुरु कोण असतात? शिक्षक. शिक्षकाबरोबर कोण करणार लग्न? खुळावले का ती बाई माझ्याशी लग्न करायला? करणार नाही. अरे पण कशाला बोलायचं करणार ती? ए शिक्षक हे आपले गुरु, लिहून घे. आपण आई वडिलांच्या पोटी जन्म घेतलेला आहे गणेश, असं नाही करायचं. त्यामुळे आपण आई वडील असे गुरु, नंतर शिक्षक, आणि तिसरा गुरु कोण असतो? तर जे क्षेत्र आपण निवडतो ना, कुठलंही ते कोणते, भजन क्षेत्र असो, क्रिकेट असू दे, तर कुठलं सामाजिक पण असू दे, समाजामध्ये पण ज्यावेळी ज्ञान घ्यायचं असतं ना समाजामध्ये, तेव्हा पण गुरु असतात त्यांचे पण. तर आनंददादा नाही तर सुरेश दादा आपले आहेत ना, त्यांनी पण कोणातरी अनुभव वापरला ना, 4 लोकांचं ऐकलं म्हणून तर ते आज झाले ना. त्यांच्याशी लग्न नाही केलं का ना. आणि चष्म्याचा बोललास, परत जर बोलला तर कर्मानं मरशील. आता तू मेलच ते ह्याच्यावरती. मागच्या वारीत पण सांगितलं चष्म्याचा विषय, मला वाटलं आता तू काढणार नाही, पण तू काढलास. म्हणतात चष्मा मला लागला त्याचं एकमेव कारण म्हणजे माझी शेजारीने मी बघतो. हे वेड्या, तू बारीक करायला आलास का शेजारीने बघायला आलास? शेजारची बाई काम नसताना आपल्या घरात दिसली नाही पाहिजे. आता उद्या ताईला जाऊन सांगणार, कारण की ती आल्याच्या नंतर तुझा नवरा तिच्याकडे बघणार. ती माझी बिचारी मायमावली ताई आहे, देवेंद्रची मुलगी आहे. म्हणजे आपण याला पोरगी देऊन फसलो का? म्हणजे आपण पोरगी दिली ती चुकी केली का? म्हणजे आपली पोरगी दिली ह्याला आणि शेजारीन बाई बघतो, म्हणजे ह्याला काय करायचं आता? म्हणजे बारी ठेवून आम्ही फसलो का तुला परत? हे वेड्या, म्हणजे तू खांद्यावर तुला गेलं तर आमच्या कानात म्हटलंस तू, असं नाही कर. आता उद्या ताईला मी जाऊन सगळं रेकॉर्ड करून घेतलं. मग अशी ते मोबाईल चॅटिंग नव्हतं करीत, ते रेकॉर्डिंग करत होतो. आता उद्या जाऊन मी तिला सांगणार, तुझं खाणं पिणं सगळं बंद होणार. आधी तुझ्या हाडाची काढा झाली, ते जेवण तुला चालत नाही, खातच तर तुझ्या अंगाला लागत नाही. आणि त्यामुळं आहे ना, आता उद्या हायते पण भेटणार नाही. अरे काय शेजारीन बघतास म्हणजे चष्मा, म्हणजे पहिल्यांदा आयुष्यात मी पहिल्यांदा माणूस बघितला. काही कायना लागतो चष्मा TV बघल्यामुळे लागतो, काही काहींना मोबाईल खेळल्यामुळे चष्मा लागतो, बरोबर की नाही? काही काहींना असे इकडे तिकडे फिरण्यात कुठे लागला बिगला डोळ्याला काय झालं तरी लागतो ना. ह्या माणसाला शेजारी बाई बघून बाबा डोळ्याला चष्मा लागला, म्हणजे पहिल्यांदा मनुष्य प्राणी बघितला असा. हे म्हणजे स्वतः तोंडानं मान्य केलं त्यानं, मी बोललो नाही. आता तुम्ही सगळ्यांनी ऐकलं, म्हणला मी शेजारीन बाई बघ, चष्मा लावला की मला शेजारीन दिसते, आणि चष्मा काढला की शेजारीन दिसत नाही, म्हणजे डबल दिसते म्हणतात. चष्मा लागला त्याचं कारण एकमेव म्हणजे शेजारची बाई. ती कोण आहे ती आता उद्या जाऊन तपासणार मी. कोण आहे बया? माझ्या ताईचं तू वाटोळं करशील, तू उलट तिकडे येऊ नको तोंड घेऊन, तो माणूस बघताय. त्यामुळं तुझा उद्या कार्यक्रम फिक्स होणार, त्याबद्दल काय तू हे घेऊ नका. आणि शेजारी म्हणता, आणि चष्मा ह्या गुलामाला कसाला? आता मला अजून चष्मा लागलाय का? ते अजून आमच्या आनंद दादा, सुरेश दादा चष्मा लागलाय का? ए चष्मा लागायला कारण एकमेव तूच, म्हणजे शेजारची बाई. तुझं आता जेवण गेलं सगळं, त्याचं दिवस पण देईन ती झाले, त्यामुळे थांबन ती. तिला सांगेन बाबा आता झाले, नको झालं नसतं तर तिला 100% म्हणलं असतं बाया तू आपली चल. त्यामुळे परत तो विषय तो काढणार नाही, मला माहिती आहे तू पस्तावला आता काढत तो. त्यामुळे आणि बघा ती 50-60 वय तुमचं आहे ना माऊली? आनंद दादा किती वय तरी चष्मा आहे? सगळे तिकडे बसतात खुर्चीवर, चष्मा आहे का कोणाला? आणि आता ग्रॅज्युएशनचं पोरगं बारकं, ग्रॅज्युएशन नाही सॉरी फर्स्ट इयर सेकंड इयर म्हणजे पहिली दुसरीतल्या पोरग्याला चष्मा लागतोय. त्याचं कारण काय? TV बघतो, मोबाईल गेम ठुस. आणि ह्याचं एकमेव कारण म्हणजे शेजारीची बाई बघतो. पहिल्यांदा माणूस बघितला तर माझ्या डायरीत नोट राहणार ते, बाबा एकमेव महाराष्ट्रामधला एक नामवंत भजनी बुवा, त्याला चष्मा लागण्याचं एकमेव कारण म्हणजे शेजारची बाई. तरी इंदुरकर महाराज म्हणतात शेजारची बाई काम नसताना आपल्या घरात दिसली नाही पाहिजे. दिसली की तिला म्हणायचं बाया तू, मी महाराजांचं कीर्तन ऐकून ऐकलंय, तू उलट तिकडं.
शेजारची बाई म्हणजे पहिली यायचे कशा कळवंडी सांगायला, हे तुझं काय चाललंय, तुझा नवरा कसा, हिचा नवरा कसा, तुझी सासू कशी, माझी सासू कशी, हे असं चालायचं. पण हा तर नवीनच भानगड ऐकला चष्म्याची, डेंजर माणूस आहे. तर पहिली दुसरीच्या मुलाला चष्मा लागतो त्याचा एकमेव कारण म्हणजे काय, मोबाईल मध्ये खेळतो. अरे 70 वर्षाची आजी किंवा आजोबा 80 वर्षाचा गावाकडे विचारतो चष्मा कुणाला आहे का, नसणार ध्याना. पण आता माऊलीना चष्मा आहे का कुणाला, 70 वर्ष म्हातारी जरी बघितले ना तरी त्या आजी ते समोर जाते हाय चष्मा. चष्मा ना त्याचं एकमेव कारण कधी टीव्ही बघितली नाही, कधी मोबाईलवर ढवळाढवळी केली नाही ते व्हॉट्सअप घेऊन, कधी शेजाऱ्यांची बाई बघितली नाही त्यामुळे त्यांना चष्मा कधीच लागला. महाराष्ट्रातून फिरून येते आजी माझी 70 वर्षाची. आणि माझा आता पहिली दुसरीतला मुलगा त्याला आहे ना बसमध्ये जर सोडायचं म्हणलं ना, शाळेत व्हॅन येते, व्हॅन शाळेची गाडी, त्या गाडीत जर सोडायचं म्हणलं ना की त्याला उचलून ठेवायला लागते, कारण की त्याला चष्मा लागलेला असतो ना, त्याला समोरनं डबल गाडी आलेली दिसते. आणि शाळेत गेल्याच्या नंतर शिक्षक असतात आपल्याला शिकवायला, त्या शिक्षकांना पण डबल मुलगा दिसतो, कारण की त्यांना सुद्धा चष्मा. पण त्यांचं कारण अभ्यास करू. तुझं मात्र भारी हे खरं. त्या दिवशी आता चष्म्याचा विषय निघाला म्हणून परवाचा मला बुवांचा एक आठवलं. त्या दिवशी बोलले मला, तरी म्हणलो आमच्या ताईचा याच्यावर विश्वास कसा नाही. त्या दिवशी ताई आपले माहेरी गेले होते बिचारी आमची, आणि ताईने मी गणेश भाऊंच्या घरी गेलो होतो आणि गणेश भाऊंना फोन केला ताईने, कुठं आहे मी घरी. परत ताईने विचारलं खरं सांगा कुठं आहे तुम्ही सांगा. अगं आहे मी घरी, कारण की ताईचा विश्वास नाही ना, कारण की शेजारची बाई बघणार ना माणूस ना, विश्वास नाही त्याचा तिच्यावर. त्यामुळे तिनं परत अहो 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 आता अहो अजून अहोच म्हणता ना, आता उद्यापासून ए म्हण सांगितलं की हे ही भानगड सांगितलं त्यानंतर. तर ताईने फोन केल्याच्या नंतर ताई म्हणायला लागली, अहो खरं सांगा तुम्ही घरात आहे का. अगं मी घरातच आहे बाई, एक काम करतो तुला घरातला मिक्सर चालू करून दाखवतो. मिक्सर चालू केला तेव्हा ताईला वाटलं खरा म्हणजे हो घरातच आहे, ताईचा विश्वास नव्हता. पण दुसऱ्या दिवशी विठ्ठलवाडीमध्ये खाली 2-3 दिवसांनी मला दिसला हा माणूस आणि मोठी बॅग. आणि म्हणलं बुवा कुठं चाललाय म्हणलं एवढी बॅग घेऊन, काय बारी बिरी आहे का काय. नाही म्हणतो बारी बिरी नाही, अहो मिक्सरच घेऊन फिरतोय. बायकोला वाटतंय मी कुठं तरी बाहेर फिरतोय म्हणून ते मिक्सर कुठं जाईन तिथं मिक्सर लावून मिक्सर चालू करायला लागतो, तेव्हा बायकोचा विश्वास पटतोय की मी घरात आहे. म्हणजे असा विषय. तुला आहे ना तासायची म्हणली ना चालतं काढायचं लय काढू शकतो, पण पब्लिक घालवलं असं रे तू. हा आणि परत म्हणता मशानभूमीत मैत्रिणी घेऊन गेले. कोणचा माणूस असेल तो माणसातून उठला असेल तो मशानभूमीत घेऊन जाईल. अरे काय कोण मशानभूमीत नेईल का मैत्रिणीला. ए तू नेऊ शकतो शेजारणीला मशानभूमीत. आणि शिक्षक लग्न करतो शिक्षकावर, ए वेळे तुझी लेट तासणार होतो रे, पण पब्लिक हलवलं सगळे. त्याला काय वाटलं तर माईक भेटला म्हणजे मी दुसऱ्या वर्षी आलो म्हणजे मी भजन आणि हा गोट्या खेळणार नाही. मला फोन करून बोलवलं नाही कधी, मला स्वतःहून फोन करून बोलवतात, मी कधी सांगितलं नाही, मग आम्ही फोन करून सांगतो ए वेळे. त्यांना विचार दादांनी, आणि त्यांनी का ठेवलं आनंद दादा, सुरेश दादा तुम्ही का ठेवलं आम्हाला, त्याचं कारण विचारा त्याला, काही कळणार पण नाही त्याला. का ठेवलं तुम्ही माहितीये का, मी सांगतो. आपल्या समाजातली पोरं ते गणेश आखाडे झालं नाही तर किरण ढेबे झाला, आपल्या समाजातले ते आपली पोरं ते, चुकली तरी आपली ते आणि घडली तरी आपली ते. आपली पोरं पुढे गेले पाहिजे ह्या उदात्त हेतून ठेवलं. एकदा जोरदार टाळ्यांच्या काहीतरी सच्चा स्वागत. किती जरी कंटाळ केले तरी गाणं माझं आहे, त्यांना वाटलं किती जरी केलं तरी किरण माझं आहे. आणि आपल्या माणसाला जो पुढे नेतो ना, पुढे बघण्याचे प्रयत्न, प्रगती करण्याचे प्रयत्न करतो ना, त्याची प्रगती आहे ना स्वतः परमेश्वर येऊन करतो. त्याची प्रगती स्वतः परमेश्वर येऊन करतो. हे त्यांनी कमवलेलं आहे. तर काय कमी एवढं बक्षीस उडवलं ना आपल्या एवढं दोघांनी आहे, कारण त्यांनी
आता त्यांना जर वाटलं असतं ना ते 20-20 हजार रुपये देऊन मालवणी पण ठेवला, मालवणी पण काय सांगायची गरज नाही कोणाला, त्यांना सगळं भाजनाचं कळतं. पण का ठेवलं याचं एकमेव कारण म्हणजे आपली पोरं ते आपल्या पोरांना ठेवणार. प्रत्येक वेळी सुखदुःखाला आपण जाणार आहे, बरोबर की नाही? त्यामुळे आपल्याला ठेवलं पाहिजे, आपण पण त्याच पद्धतीने नम्रतेने चाललं पाहिजे. मी फक्त एकच बोललो, तो ठोकले आमची आनंदातानी असं म्हणला. नंतर मी फक्त तेवढंच म्हणलं, बुवा ठोकली म्हणले. अरे हे वेड्या तुझं काय रे? चालेल तुला बोलवलं. आणि खरोखर जा. ज्यावेळी बारी आमची ठरली त्यावेळी आनंदाचा हिरवे खरोखर त्यांनी मला फोन केला की बुवा आमच्याकडे आता त्यांना 2 वेळा आम्ही चान्स दिला, म्हणजे एकदा पहिले स्टार्टिंगला सिंगल केली होती ना वाटतं, म्हणजे तिसऱ्यांदा चान्स देतोय आम्ही त्यांना आता. तर ते समोरचे जोडीवाले बुवा गणेश आखाडे तुम्हाला माहिती आहे? म्हणलं ठीक आहे माहिती आहे मला, पण त्यांना या 2-3 महिन्यामध्ये त्यांना 2 पदव्या भेटल्या. तर मला पदवी नाही होती माहिती होतं, म्हणलो आयुष्याकडे फोन केलाय म्हणजे पदवी 100% भेटलेली असणार आहे. आता म्हटलं बाबा बुवांना पदवी भेटली, आता काय करायचं? आता एवढा मोठं बुवा पदवी भेटणार आहे बुवा, आता म्हणलं त्या बुवानं बारी करायची, म्हणलं शेवटी इज्जत दिली पाहिजे. ठीक आहे निघालो. मग वेळ का झाला त्याचं कारण तेच आहे, सांगतो ना तुम्हाला. निघालो आणि आनंदाने सांगितलं होतं 2 पदवी भेटल्यात, म्हणजे एक म्हणजे LLMP आणि दुसरी पदवी म्हणजे TDM. या 2 पदवी बुवांना भेटल्यात बाबा. आता मी विचार करून थकलो, म्हणलो हे काय पदवी मला सुटाना, एखाद्या वकिलाची भेटी घेऊ म्हणलं आपण. आलो गाडी घेऊन लोणावळ्यामध्ये आलो. लोणावळ्यामध्ये बुवा सगळे ओळखीचे आहेत माझे, कारण की सावडबिडं माझे तिकडे आहेत ना, त्यामुळे मी तिकडे सगळी सेटिंग वकिलांची लावून ठेवली होती. शिंदे वकिलांना बोलवून घेतलं. म्हणलं वकील साहेब, म्हणलं आमच्या भागातील एक नामवंत बुवा आहेत आणि त्यांची बारी माझ्याबरोबर ठेवली. बारीचं काही विषय नाही म्हणून त्याची मी सल्टा काढतो, त्याबद्दल काय नाही. फक्त त्यांना 2 पदव्या कसल्या भेटल्यात तेवढा बाबा मला समजून सांगा. म्हणलं एक पदवी त्यांना LLMP भेटली आणि दुसरी TDM भेटली. म्हणून ह्या 2 पदव्या आहे ना मला फोड करून सांगा, म्हणलं त्यांचा अर्थ सांगा. नाहीतर म्हणलं आपल्या जर 2 पदव्या एवढ्या मोठ्या जर असल्या तर म्हणलं मी परत जातो रिटर्न. एवढ्या मोठ्या पदवीवाला जर बुवा भेटत असला तर ते म्हणाले किरण बुवा अहो परत कशाला तुम्ही जाताय? म्हणलं काळजी करण्यासारखं काहीच नाही, ह्या पदव्या सांगतो तुम्हाला 2 मिनिटात. म्हटलं सांगा LLMP म्हणजे पदवी कोणती? ते म्हणले LLMP म्हणजे किरण बुवा LLMP म्हणजे लटक के मॅट्रिक पास. आता म्हणलं दुसरी पदवी TDM म्हणजे काय? ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा. म्हणलं ह्या छोट्या पदवी आहेत, ह्या काय भजनाला शोभणाऱ्या पदवी आहेत का? नंतर मग आलो म्हणलं याची साल्ट काढू आपण. हॅलो छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा सांगितलेला आहे आपल्याला, आणि तो पोवाडा गायला पाहिजे, कारण की छत्रपती शिवाजी महाराजांमुळे मंदिराचे कळस आणि अंगणातील पवित्र तुळस जर कोणामुळे जर राहिले असेल तर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज फक्त वयाच्या 50 वर्ष जगले माऊली, कारण तारुण वयी आहे ना, तारुण वयी हे 16च्या आतमध्येच असतं. आणि 16च्या आतमध्ये तारुण वयामध्ये जर माणूस